मा जिजाऊच्या लेकी, क्रांतीज्योती सावित्री माईच्या लेकी, रमाईच्या आणि भीमाईच्या लेकी या महाराष्ट्रात राहतात आणि ज्यांनी मातृशक्तीचा अपमान केला त्या काँग्रेसवाल्यांना, त्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या चेले चपाट्यांना, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी थारा देणार नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. संजय राऊत जे आहेत ते नेहमी नवनीत राणावर टीका करतात की ती नटी आहे. मला हेच म्हणायचं आहे, हिंदुत्व द्वेषी आणि हिंदुत्व द्रोही उद्धव ठाकरे आणि त्यांचा चेला चपाटा संजय राऊत आहेच, त्याबरोबरीने महाराष्ट्र द्वेषीही झाला आहे. महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा घाणेरड्या शब्दामध्ये अपमान केला. हा संजय राऊत कोण आहे? हा संजय राऊत मुंबईमध्ये मराठी माणूस म्हणत ज्याच्या जीवावर या उद्धव ठाकरेंनी राजकारण केलं, त्या ठिकाणी गरिबांची घरं फसवून आर्थिक घोटाळा केलेला आरोपी आहे. तो आरोपी जो 103 दिवस जेलमध्ये होता, तो आरोपी आता जामिनावर सुटलेला आहे. त्या आरोपी बरोबरचा दुसरा, त्याची आजच 95 कोटी रुपये ईडीने जप्त केलेले आहेत. असे हे सगळे चोर, लुटारू, भ्रष्टाचारी लोक. आज नवनीत राणाचा अपमान तिचा नाही, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बाईचा अपमान आहे. हा संजय राऊत काँग्रेसच्या फळावर जाऊन तुणतुणं वाजवत नाचाचं काम करणारा नाचा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतात, महाराजांनी आणि वंदनीय बाळासाहेबांनी कुठली महिला असू दे तिला सन्मान केला आहे, पण यांनी मात्र नाव त्यांचं वापरायचं आणि बाईच्या पदरावर राजकारण करायचं काम या नाचा संजय राऊत आणि त्याच्या उद्धव ठाकरेंनी चालू केले. आणि म्हणून येणाऱ्या 4 जूनला तुम्ही बघाल, उद्धव ठाकरेंना मोदी सरकार म्हटलेलं आवडत नाही. मोदी सरकार नावाची ॲलर्जी आहे. मी जसं आता म्हटलं, उद्धव ठाकरेंना मोदी सरकार नावाची ॲलर्जी आहे. पण या देशातल्या 140 कोटी जनतेची फुल्ल मर्जी ही मोदी सरकारवर आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेला ऐकावं लागणार सारखं, बार बार फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार.